जे आहे ते सज्ज झाले. आज ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत इनरव्हील क्लब डिस्ट्रिक्ट 314 यांच्या वतीने 2 अद्ययावत अशा कार्डियक रुग्णवाहिका त्यांच्या CSR फंडातून आज महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मी ठाणेकर जनतेतर्फे इनरव्हील क्लब डिस्ट्रिक्ट 314 आणि त्यांचे सर्व दाते त्यांचे आभार मानतो. अद्ययावत अशा कार्डियक रुग्णवाहिकांची ठाणे महानगरपालिकेला गरज आहे. ठाणे महानगरपालिकेची आरोग्यसेवा सक्षम आहे, परंतु इनरव्हील क्लबतर्फे ज्या 2 गाड्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या गाड्यांमध्ये अगदी छोटा बच्चू असेल आणि तोही त्यालाही गरज वाटेल, गरज लागेल अशी योग्य अशी टेक्निकल यंत्रणा ही सुद्धा त्या रुग्णवाहिकांमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि आजपासून त्या ठाणे महानगरपालिकेच्या सेवेमध्ये रुजू झालेल्या आहेत. असे अनेक लोक आहेत की ठाणे महानगरपालिकेला मदत करत असतात. ही मंडळी जेव्हा माझ्या संपर्कात आली, त्यांची काही कामं घेऊन आली, त्यावेळी मी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला मदत करण्याची त्यांना विनंती केली आणि या 2 अद्ययावत रुग्णवाहिका आज ठाणे महापालिकेकरता उपलब्ध झालेल्या आहेत. ठाणे महानगरपालिका आणि ठाणेकर जनतेतर्फे मी त्यांचे आभार मानतो. सर, गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवरती तोड टाकलेली पाहायला मिळाली. उपरोधिक टीका जी आहे ती गणेश नाईकांनी केलेली आहे. याबद्दल काय सांगाल? कारण मागील अनेक दिवसांपासून शीतयुद्ध जे आहे ते गणेश नाईकांनी शिंदेंमध्ये चालले. ठाण्यामध्ये आजच आम्ही अद्ययावत रुग्णवाहिका कार्डियक ॲम्ब्युलन्सची आज व्यवस्था केलेली आहे. कदाचित नवी मुंबईत गरज वाटली तर आम्ही तात्काळ नवी मुंबईकरता आम्ही पाठवून देऊ. पण 450 स्क्वेअर फूटच्या घरांचे जे काही कर माफी आहे ती मुंबईमध्ये झाली. नवी मुंबईचा प्रस्ताव होता, मात्र तो केला नाही. स्वतःच्या पायाखाली काय जळतंय हे पाहिलं पाहिजे, अशा प्रकारची टीका त्यांनी केली. मी सांगतोय की प्रकृती अचानक कधी कधी बिघडते आणि नवी मुंबईमध्ये कदाचित व्यवस्था नसेल तर त्या रुग्णवाहिका आम्ही नक्कीच त्यांच्याकरता पाठवून देऊ. त्यांचं असं देखील म्हणणं आहे की ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा इतिहास जसा सांगितला जातो तो पूर्णपणे खरा सांगितला जात नाहीये असा टोळा त्यांनी लावलेला आहे. पाहिलं तर इतिहास नक्की काय. माझ्यासोबत कृष्णा पाटील आहे, ठाणे महानगरपालिकेचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्या बाबतीत काही बोलणं कृष्णा पाटील बरोबर असताना योग्य नाही आहे. परंतु ठाणे महानगरपालिकेचा ठाण्याचा जो शिवसेनेचा इतिहास आहे त्या इतिहासाने नायकांचा पराभव केलेला आहे हे सुद्धा त्यांनी विसरू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.